गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीच सचिन घायवळला शस्त्र परवाना दिलाय। सचिन घायवळ फरार निलेश घायवळचा सख्खा भाऊ आहे। तर त्यामुळे आता विरोधकांकडून योगेश कदम यांच्यावर टीका होते। दरम्यान या प्रकरणावरून आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह सरकारवर निशाणा साधलाय। कसं पाहतोय म्हणजे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्याकडे कसं पाहिलेलं आहे हा एक विषय महत्वाचा आहे, कारण ज्यांच्याकडे डान्स बार होता त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे। कसं पाहतोय म्हणजे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्याकडे कसं पाहिलेलं आहे हा एक विषय महत्वाचा आहे, कारण ज्यांच्याकडे डान्स बार होता त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे। योगेश कदम यांनी ज्या पद्धतीने निलेश घायवळ या कुख्यात गुंडाच्या टोळीतील सतीश घायवळचा सशस्त्र परवाना, जो शस्त्र परवाना याच्यासाठी स्पेशल रेकमेंडेशन करून तो परवाना मंजूर केला, काय गृहमंत्री योगेश कदमांना गृहमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? मी माझ्या पक्षाच्या वतीने एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ही थेट मागणी करते की तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा। तर घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावर गृहराज्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पोलीस विभागाच्या अहवालानुसारच शस्त्र परवाना दिला। त्यावेळी सचिन घायवळ विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही माहिती दिली। तर गृहराज्यमंत्र्यांचं हे स्पष्टीकरण। तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या संदर्भात केलेली एक्स पोस्ट मध्ये त्यांनी काय म्हटलंय पाहूया। सचिन घायवळ शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलिसांच्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते। उपलब्ध कागदपत्रे न्यायालयाच्या निर्णयानं निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे। सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाला माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे, असं त्यांनी म्हटलंय। तर कोण आहे सचिन घायवळ, नजर टाकूया। सचिन घायवळ हा फरार गुंड निलेश घायवळचा सख्खा भाऊ। निलेश घायवळ नंतर घायवळ टोळीचा सचिन म्होरक्या आहे। सचिन घायवळवर हत्येचा प्रयत्न, आर्म्स ऍक्ट सारखे गुन्हे दाखल आहेत। पुणे पोलिसांनी सचिन घायवळला सुरुवातीला शस्त्र परवाना नाकारला होता, मात्र तरी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी 20 जून 2025 रोजी सचिनला शस्त्र परवाना मंजूर केला।